नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय असे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे, देशातील 100% साक्षर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? 100% साक्षर असलेला जिल्हा, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, एर्नाकुलम हा 100% साक्षर असलेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, केरळमध्ये ओणम हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? फ्लेमिंगो उत्सव, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, आंध्र प्रदेशमध्ये फ्लेमिंगो उत्सव साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण सारंगी वादक आहेत? सारंगी वादक कोण आहेत खालीलपैकी? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, पंडित रमेश मिश्रा हे सारंगी वादक आहेत. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे, बिस्मिल्ला खां हे प्रसिद्ध वादक कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत? बिस्मिल्ला खान हे प्रसिद्ध वादक कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, शहनाई. शहनाई या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न, अग्यारी प्रार्थनास्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? अग्यारी प्रार्थनास्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, पारशी धर्माशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, पंजाब या राज्याचे नृत्य भांगडा हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडिया गेट कोठे आहे? इंडिया गेट, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, दिल्ली या ठिकाणी इंडिया गेट आहे. पुढचा प्रश्न, पियत्रदुरा ही वास्तुशिल्प कला खालीलपैकी कोणत्या स्मारकात आढळून येते? पियत्रदुरा ही वास्तुशिल्पकला कोणत्या स्मारकात आढळून येते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, ताजमहलमध्ये आढळून येते. पुढचा प्रश्न, सिद्धेंद्र योगी हे खालीलपैकी कोणत्या नृत्याशी निगडीत आहेत? सिद्धेंद्र योगी, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, कुचिपुडी या नृत्याशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती हस्तकला आंध्र प्रदेश राज्याशी निगडीत आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, कलमकारी हस्तकला आंध्र प्रदेश राज्याशी निगडीत आहे. त्यानंतरचा प्रश्न, लोथल हे शहर तेथील प्राचीन डॅश डॅश प्रसिद्ध आहे. लोथल हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, गोदीसाठी प्रसिद्ध आहे लोथल हे शहर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.